श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगुडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगुडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवाला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी जप ध्यान आटपुणी मागुनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबर मागणी मधुकरी भोजनोत्तरी संगमावरी. परतोनी येती ते माध्यान स्नान करुणी पुन्हा बैसले जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुणी ऐसी परी बाळप्पासीच बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे घडे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरू तेजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागुनिया मधुकरी जेवनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणुनिया बाहेरी. वैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. मग शरीर झाले कृश. निशिदिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राप्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेचे. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊनिया दर्शन देती. बाळप्पा सुखी चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊनिया अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामीरूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण गेले अनुष्ठाने परी ते न झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिती खालुनी वृश्चिक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले. केले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयाचे निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले. शरण चाली चालोनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचते येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ धाम स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत श्रोते सदा परिसोत 11 अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदोद्धार हरावाया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार घेत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी नच भावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खासबागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेची उत्कट चित्ती. खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सान्निध्य पातले. आजानुबाहू सुहास्य वदन. श्री स्वामीमूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढचरणी धरिले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करुनी तयार त्यांनी जाऊ दर्शना म्हणती. जाऊनी स्वामींसी अर्पण करो नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा
तेव्हा चाललेले. या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वरी बिराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्रीशंकर उपासे देवत त्यांचे करावे पूजन. नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी स्वामी जवळी घेऊनी मस्तक ठेवी ते चरणी. यावे भिक्षेकारणी मागुन्या मधुकरी, मग यावे बिराडावरी. जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवेकरी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी दयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्रीसेवेसी करीत जावे आनंद. बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होते सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. श्री बाळप्पांनी पाहून नाना चुकी योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करी ते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास. व्याधी जडली रात्र दिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगिले काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले पूर्वी कोण्या दुर्तग्ने. बाळप्पावरी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळपासी शंकर पूजने वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाची चित्ती. विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा. जन हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एके चिठ्ठी तयातून उचलीने पाहता वाचून. न करावेची पूजन नित्य ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळपासी. दारापुत्र सोडून देशी आपण तेथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोले ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा हे होईल ऐशीची. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थने देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. त्यांची कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहितसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळपासी जडली होती. कैसा दुर्दया प्रती करीतील तेथे दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. 12वे अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामीचरित्र अध्याय अधी वाढले. 12ची अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती. परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लजासी सान्निध्य गुरु असे जान निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यांची वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. त्यांनी सेवेकऱ्यांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता ते याचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका सांगत स्वामींसी बाळपासी उठविले. तैपासून बाळपासी रात त्रास देत अहर्निशी घाराणे सांगत स्वामींसी. बाई ते शब्द तोडीते. अक्कलकोटी श्री समर्थ. श्री समर्थ प्रथमत ज्याच्या घरी येतं तो सोळपा विख्यात स्वामी भक्त झाला. एक आतापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी. 12 बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीत सण येता राजमंदिरा माझे समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा
राणीच्या मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की? सुंदराबाई बोलती, तो आहे चोळपाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळपाजवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळपा बोले, तयासी हार नाही आत्मापासी. बाळापा ठेवी तो तयासी, तुम्ही मागून द्यावा की? ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळापाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळापा बोले उत्तर, आपणासी चंद्रहार परी चोळपाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळपा कारणे. जबाब दिला चोळपाने, बाळापा देतीत तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळपासी ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी गोष्टी दयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळपाचे करी तो होता आजवरी, तो काढून त्यास करावे राणी म्हणे तसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी वैसली समर्थांची स्वारी. भक्तमंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ, काय असे उणे तेथे? जे जे पदार्थ आले होते त्यासी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकी ते आणून लागत एक क्षण 100वरी गणती आली. झोळी चोळपाते देऊनी. समर्थ बोलते, काय वचन चोळपा तुझे फिटले ऋण. स्वस्त झाला असाव्या पाहुण्या द्रव्यासी. आनंद झाला तयासी, परी न आले मानसी. श्रीचरण अंतरले चोळपासी दूर केले. बाईसी बरे वाटले. ऐसे ऐकून दिवस गेले चोळपासी करी सेवा. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागावणे दृष्टांतरी ताडण करी भोवसाळ. ते ऐकून बाळापासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवकऱ्यास बोलती, काय समर्थ? बाळापा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळापा येत त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपण मिळवून कोठे मांडावे आसन. विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळापासी देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडावे. श्री समर्थ त्या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शन येत हिशेब ठेविता जपाचा. काढून दिले बाळापासी. आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानेनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या द्यावी ती राणी परी. राणीची प्रीती बाईवरी भाऊ होती याकरे. कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी वेऊणी तैसेने केले त्यांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करीता कारभार? ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारीसी समर्थ काही एक न बोलती. कारकर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीचिया सेवेकरिता सरकारातून तत्वदा पंचनेमुनी व्यवस्था केली असे रूपराय. मग सेवा करावयासी घेऊन आले बाळापासी. म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळापा बोलती दयासी, द्रव्यश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की? बाळापाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रेणी उद्यापन. हिशेब दयाचा घेतला बाळापाने चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु प्रेरणी आसक्ती. तेने येत मोक्ष होती. अन्य साधनी व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावर स्वामी कृपा न करीती. सद्भावे तेच नामस्मरिती. त्यावरी होती कृपाळ. अक्कलकोटा निवासी जय जयाची स्वामीराया. रात्रदिन पूजा पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. 13 अध्याय गोडहा. श्री स्वामीचरित्र सारामृते 13 अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणाघना. जय जयाची अघुशमना. जय जयाची परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावी स्वामीचरण. शुद्ध मन करावनी. प्रातकर्मे आटपोणी. मग बैसावे आसनी. भक्ती करुणी स्वामीचरणी. पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन. घालावे शुद्ध दकस्नान. सुगंध चंदन लावणे स्वाभिषेक कुसुमे. अर्पावे धूप दीप नैवेद्य. फल तांबूल दक्षिणा शुद्ध. अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे. स्वामींच्या षोडोपचारी पूजन करावे सद्भावे करून. धूपदीपार्थे अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयचे